मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं आज उद्घाटन होणार आहे। सह्याद्रीच्या पोटातून सह्याद्रीच्या कुशीतून तयार केलेला हा प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे आणि त्याच प्रकल्पाचा एकूणच ओव्हरऑल आढावा जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे हा प्रकल्प बांधला गेलेला आहे। आपण पाहताय या टायगर व्हॅलीच्या समोर बांधण्यात आलेला हा अत्यंत अवाढव्य असा ब्रिज, ज्याला केबल स्ट्रेट ब्रिज असं म्हणतात, आणि हा ब्रिज जो आहे तो या प्रकल्पाचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे। आणि या ब्रिजला बनवण्यासाठी सगळ्यात जास्त कठीण गोष्टींचा सामना या इंजिनियर्सला करावा लागला होता, कारण की हा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पामधला हा ब्रिज तब्बल 182 मीटर उंच असलेला आहे। आणि हा जो मधला पायलॉन आहे, पायलॉन म्हणजे हा मधला ज्या ठिकाणी केबल्स जोडले गेलेले आहेत तो पायलॉन, तो खांब जो आहे तो 182 मीटर उंच, इतका प्रचंड उंच आहे। या खांबाला जवळपास 240 केबल ज्या आहेत त्या बांधलेल्या आहेत आणि त्या केबल्सनी हा ब्रिज जो आहे तो पकडून ठेवलेला आहे, म्हणून याला केबल स्ट्रेट ब्रिज असं म्हणतात। आता या ब्रिजच्या दोन्ही बाजूला बोगदे आहेत, दोन्ही बाजूला डोंगर आहेत आणि एका बाजूचा जो बोगदा आहे तो जवळपास 1.35 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे। दुसरा बोगदा जो आहे तो जवळपास 9 किलोमीटर लांबीचा आहे, ज्या बोगद्यातून आता आपण जाणार आहोत। हा प्रकल्प ज्यावेळी निर्माण करायचा विचार केला गेला 1996 मध्ये, त्याच वेळी या प्रकल्पामधून हा मिसिंग लिंक जो आहे तो बनवण्यात येणार होता, पण त्यावेळी पैशांची कमतरता होती, त्याचबरोबर इंजिनिअरिंग देखील तितकी प्रगत नव्हती, म्हणून जुन्या मार्गाने म्हणजेच घाटाच्या मार्गाने मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास आजपर्यंत केला जात होता। त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडे, महाराष्ट्र राज्याकडे पैसे आहेत, इंजिनिअरिंग आहे, टेक्नॉलॉजी आहे, म्हणून 2018 साली या मिसिंग लिंकला पुन्हा एकदा मान्यता देण्यात आली आणि 2019 साली या मिसिंग लिंकचं काम हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं। त्यानंतर कोविडचा काळ आला, त्यामुळे काम हे मंदावलं, त्याची गती मंदावली आणि म्हणून हे काम जे आहे ते आता उशिरा सुरू करण्यात येतं आहे आणि 2021-22च्या सुमारास हा प्रकल्प पूर्णत्वास येणार होता, पण अजून देखील हा प्रकल्प पूर्णत्वास आला नव्हता। कोविड संपल्याच्या नंतर मात्र या कामाला गती मिळाली आणि हळूहळू हा प्रकल्प जो आहे तो आता पूर्णत्वास आलेला आहे। सध्या या केबल स्ट्रेट ब्रिजवरून प्रवास करताना आपल्याला 100 ते 120 किलोमीटरची वेगाची मर्यादा इथे ठेवण्यात आलेली आहे। एका बाजूने सह्याद्री, एका बाजूने खोल दरी आणि त्यातून जाणारा हा रस्ता, हा खरंच येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं भवितव्य जो आहे तो बदलू शकतो। आता आपण त्या मुख्य बोगद्यामध्ये जाणार आहोत, ज्या बोगद्याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे। अशा प्रकारचे 2 बोगदे आहेत। आपण पाहताय एक पुण्याच्या दिशेने जाणारा बोगदा आहे, तर त्याच्याच बाजूला पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा बोगदा आहे आणि त्याच बोगद्यातून आपण आता प्रवास करणार आहोत। हा जो बोगदा आहे त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये का झाली आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। या बोगद्याची जी रुंदी आहे ती रुंदीच किमान 23.5 मीटर इतकी आहे आणि आतापर्यंत जगात कोणताच असा बोगदा नाही आहे जो इतक्या जास्त रुंदीचा बनवला गेलेला आहे। म्हणजे स्वित्झर्लंड असेल, ॲल्प्सची जी पर्वतरांगा आहेत त्यामधले बनवलेले एकूणच सगळे जे बोगदे आहेत किंवा हिमालयात बनवलेले जे बोगदे आहेत त्या कोणत्याच बोगद्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या रुंदीचा बोगदा बनवला गेलेला नाही आहे। हा सगळ्यात जास्त रुंदीचा बोगदा आहे आणि म्हणूनच या बोगद्याची इथे नोंद जी आहे ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे। आपण आता त्याच बोगद्यातून प्रवास करतोय आणि या बोगद्यामध्ये सगळ्यात आधुनिक अशा सगळ्याच सोयीसुविधा ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। समोरच आपल्याला दिसतोय हा व्हेंटिलेशन सिस्टीम जी आहे, वायुवहन एकूणच ही योजना जी आहे ती देखील या बोगद्यामध्ये, कारण की जवळपास 9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे आणि त्यामुळे या बोगद्यामध्ये फ्रेश हवा, ऑक्सिजन येणं गरजेचं आहे, म्हणूनच या बोगद्यात अत्याधुनिक अशी व्हेंटिलेशन सिस्टीम ठेवण्यात आलेली आहे। एका बाजूला आपला SOS म्हणजेच त्या निळ्या कलरचा हा जो साईन बोर्ड दिसतोय त्या साईन बोर्डचा अर्थ असा आहे की या ठिकाणी इमर्जन्सी फोन कॉल करण्यासाठी या ठिकाणी फोन सिस्टीम ठेवण्यात आलेली आहे, कारण या बोगद्यामध्ये रेंज नसेल, त्यामुळे प्रत्येक 100 मीटरवर अशा प्रकारे SOS ज्या ठिकाणी लिहिलं आहे त्या ठिकाणी इमर्जन्सी फोनची सुविधा आहे। इथे एका बाजूला जर आपण पाहिलात तर दोन्ही बोगदे जे आहेत ते एकमेकांना जोडण्यात आलेले आहेत।
समोर आपल्याला दुसरा बोगदा दिसतोय आणि याचं कारणच ते आहे, जे म्हणजे या 9 किलोमीटरच्या बोगद्यामध्ये जर आग लागली, जर अपघात झाला, जर काही इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यावेळी एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी हे मध्ये बायपास ठेवण्यात आलेले आहेत आणि याच बायपासच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जर अपघात झाला तर 2 बोगद्यांमध्ये प्रवास करता येणार आहे। इमर्जन्सी वाहनं म्हणजेच ॲम्ब्युलन्स असेल किंवा अग्निशमन दलाच्या गाड्या असतील त्यांना देखील याच बोगद्यातून जात असताना आपल्याला या 2 बायपासमधून जावं लागणार आहे। समोर जर आपण पाहिलात तर इथे ही जी लाइटिंग आहे किंवा इलेक्ट्रिसिटी देण्यात आलेली आहे त्याच्यासाठी देखील स्काडा ही यंत्रणा या ठिकाणी वापरली गेलेली आहे आणि स्काडाच्या माध्यमातून संपूर्ण बोगद्यामध्ये किती ऑक्सिजन आहे किंवा किती कार्बन डायऑक्साईड आहे किंवा आतमध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे, वीज आहे, ती व्यवस्थित तिचा पुरवठा होतोय की नाही, कुठे ती वीज बंद पडलेली आहे, या सगळ्याची माहिती या स्काडा या यंत्रणेतून मिळते आणि त्यामुळे या बोगद्यामध्ये स्काडा ही यंत्रणा बसवलेली आहे। जर एखादी आपत्कालीन सिच्युएशन असेल तर त्यावेळी स्काडा ही यंत्रणा आपल्याला अपडेट्स देणार आहे। दुसरं म्हणजे या बोगद्यामध्ये अग्निशमन यंत्रणा देखील आहे। बाजूने हे जे पाईप्स आपल्याला जाताना दिसत आहेत ते पाण्याचे पाईप्स आहेत आणि जर आग लागली तर ताबडतोब या पाईप्समधून जे पाणी आहे ते अग्निशमन यंत्रणांचा वापर करून या बोगद्यामध्ये लागलेली आग असेल किंवा वाहनांना लागलेली आग असेल ती आपल्याला विझवता येणार आहे। म्हणूनच हा बोगदा अत्याधुनिक बोगद्यांपैकी एक असा मानला जातोय। आतमध्ये CCTV देखील आहे, जे CCTV देखील एका अत्याधुनिक यंत्रणेला जोडलेले आहेत। त्या CCTVच्या माध्यमातून संपूर्ण या बोगद्यामध्ये गाड्यांचं जे परिचालन आहे त्या परिचालनावर लक्ष ठेवता येणार आहे आणि त्यामुळे आतमध्ये पुन्हा एकदा जर काही आपत्कालीन सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशनमध्ये CCTVच्या माध्यमातून नजर ठेवून या संपूर्ण वाहनांच्या परिचालनावर नजर ठेवता येणार आहे। म्हणूनच CCTVचं जाळं असेल, स्काडा यंत्रणा असेल, त्याचबरोबर आतमध्ये जर फॉग आला, धुकं आलं तरी देखील ते बाजूला करण्याची क्षमता इथल्या यंत्रणांमध्ये आहे। त्यामुळे हे बोगदे हे अत्याधुनिक बोगदे मानले जात आहेत। 8 किलोमीटर 8.86 किलोमीटर म्हणजे जवळपास 9 किलोमीटरचा असा बोगदा हा आतापर्यंतचा महाराष्ट्रात बांधलेला समृद्धी हायवे नंतरचा सगळ्यात अत्याधुनिक बोगदा आहे आणि याची नोंद देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे। म्हणूनच मुंबई पुणे मिसिंग लिंक हा महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारा प्रकल्प मानला जातोय, कारण या बोगद्यातून प्रवास करत असताना आपल्याला घाटमाथ्यातून जावं लागणार नाही, घाटातलं ट्रॅफिक आपल्याला मिळणार नाही, केवळ 15 मिनिटात आपण हा रस्ता क्रॉस करू शकणार आहोत। म्हणजेच खालापूरचा टोल नाका सोडल्याच्या नंतर आपण या मिसिंग लिंकमध्ये जातो आणि मिसिंग लिंकमधून ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आपण लोणावळा घाट देखील पार केलेला असतो। डायरेक्ट पुण्यामध्ये ज्या ठिकाणी सिंहगड इन्स्टिट्यूट आहे त्या एक्झिटला आपण बाहेर पडणार आहोत। म्हणूनच हा प्रकल्प महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारा गेम चेंजर असा प्रकल्प सांगितला जातो, ज्याचं आज उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालेला आहे आणि या प्रकल्पातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या सगळ्या भागाचा आर्थिक सामाजिक विकास घडताना दिसणार आहे। म्हणून 6,500 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे, ज्याचं उद्घाटन आज केले गेले। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।